धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच पत्रकार बांधवांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घरे बांधून द्या, त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या, त्यांचा आरोग्य विमा काढा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांना दिले आहे। आज आपले राज्य शिष्टाचार मंत्री आणि आपले शहराचे लाडके पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल साहेब हे एका मीटिंग संदर्भात आले असता आज त्यांना आम्ही एक अशा आशयाचे निवेदन दिले की धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्याचे जे माझे पत्रकार बांधव आहेत जे उन्हातान्हात फिरत असतात आणि देशाचा तो चौथा स्तंभ आहे। दुसरं असं की ते प्रत्येक अनाधिकृत वस्तूला वाचा फोडण्याचं काम करत असतात। त्यांच्या वाचामुळे अनेकांचे जीवन अनेकांना न्याय भेटत असतं। अशा माझ्या पत्रकार बांधवांना जिल्ह्यात चारही तालुक्यातील जेवढे पत्रकार बांधव आहेत त्यांना आपले हक्काचा निवारा करून देण्यात यावा आणि त्यांच्यासाठी शासकीय पद्धतीने त्यांच्या कारकिर्दीमध्ये कायमस्वरूपी घर बांधून देण्यात यावे अशी आज आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। कारण की पत्रकार बांधव उन्हातान्हात फिरत असतात, त्यांना अल्प असा मानधन दिला जातो आणि त्या मानधनावर सामान्य कुटुंबाची जीवन याचिका ही पूर्णपणे भागत नाही आणि अल्प मानधनावर पूर्ण कुटुंबाचा बोजा एकट्या पत्रकार बांधवावर असो, ऊन असेल, पाऊस असेल किंवा आंधी वादळ असेल, जिथे तिथे कोणी पोचत नाही। जसं सांगतो आपण सूर्याबद्दल की जिथे सूर्य पोचतो कवी पोचत नाही तिथे रवी पोचतो, म्हणजे ज्या पद्धतीने सूर्य प्रत्येक कानाकोपऱ्यात पुरत असतो तसाच माझा पत्रकार बांधव हा कानाकोपऱ्यात पुरत असतो आणि ज्या गोष्टी जनतेपर्यंत येत नाही त्यांना वाचा फोडण्याचं जे कार्य करत असतात त्यांना त्यांचा हक्काचं घरकुल बांधून देण्यात यावे हे असे आम्ही विनंती केलेली आहे आणि आम्हाला पॉझिटिव्ह असा त्यांच्याकडून रिस्पॉन्स भेटलेला आहे आदरणीय पालकमंत्र्यांकडून आणि याचा आम्ही पुन्हा फॉलोअप घेऊ। जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचे काम अत्यंत उल्लेखनीय आहे। अल्प मानधनावर त्यांना आपली उपजीविका भागवावी लागते। देशाचा चौथा स्तंभ असून देखील त्यांची परिस्थिती पाहिजे तशी नाही। पत्रकार बांधवांचे कार्य देशाला दिशा देणारे आहे। गोरगरिबांच्या प्रश्नांना त्यांच्या माध्यमातून न्याय मिळत असतो। त्यामुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील पत्रकार बांधवांना हक्काची घरे, त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण, त्यांचा आरोग्य विमा ही काढून द्या अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन इंदिरा महिला मंडळाच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। जळगाव ते छत्रपती संभाजीनगरला जोडणारा महत्त्वाचा दुवा असणारा कसगाव नागद रस्त्याचे काम सीमारेषेच्या वादामुळे रखडलं असून या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे। या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक छोटे मोठे अपघात देखील या भागात झाले आहे। जळगावहून छत्रपती संभाजीनगरला अतिशय कमी वेळात पोहोचण्याचा हा मार्ग असल्याने दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेच्या वादामुळे या रस्त्याचं काम रखडलं आहे। या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांसह वाहनधारकांनी या रस्त्याचं काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी सागर नेताजी पाटील, राहणार खाजोळा, तालुका पाचोरा। आमचा विषय असा आहे, हा रस्ता आहे इथून 4 किलोमीटर कसगाव आहे। इकडे जर आपल्याला संभाजीनगर जायचं असलं शॉर्टकट कसगाव वगैरे भडगाव नगर तेवढ्यावरून कुठूनही आपल्याला संभाजीनगर जायचं आहे शॉर्टकट आपल्या 40 गाव न जाता तर या रस्त्याचा वापर व्हायचा। भरपूर अंतर, वेळ आणि त्यानंतर इंधनाची पण बचत व्हायची। रस्ता खूप रहदारी होती। इकडे बागायत एरिया आहे, सगळा बागायत एरिया असल्यामुळे इकडे केळीच्या गाड्या, मोसंबीच्या गाड्या, शेती उपयोगी म्हणजे जायला यायला सोयीस्कर होतं। दळणवळणासाठी चांगला रस्ता, परंतु या 2 वर्षापासून या रस्त्याची अवस्था अशी दयनीय आहे की सांगायचा उद्देश म्हणजे एखाद्याचा जीव जाईल असे खड्डे। आता तुम्हाला सांगतो, आता हे शेतकरी वर्ग रात्रपाठ इकडून जाता एखादी गाडी सरकली घसरली एखाद्याचा जीव गेला तर त्याला प्रशासन जबाबदार राहील का? बस तेवढंच माझं म्हणणं आहे। बस
प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव. मोलगीहून शहाद्याकडे निघालेल्या वॅगनर कारचा प्रकाशराजे तळोदा रस्ते दरम्यान अपघात होऊन उलटल्याने त्यात प्रवास करणारे भामरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. जखमी दाम्पत्यावर शहाद्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. वेळीच उपचार मिळाल्याने भामरे दाम्पत्याचा जीव वाचला आहे. दरम्यान वॅगनर कारमधून प्रवास करणाऱ्या पूजा भामरे यांच्या पर्समध्ये सोन्याचे दागिने असल्याने अपघात झाल्यानंतर घटनास्थळी गर्दी जमल्याने पर्समधील सोन्याचे दागिने गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नंदुरबार पोलीस करत आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. केंद्र सरकारने नुकताच पारित केलेल्या वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात धुळे शहरासह जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शांततामय निषेध व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील विविध मस्जिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी जुम्माच्या नमाजावेळी हाताला काळी फीत बांधून आपली नाराजी दर्शवली आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार हा निषेध करण्यात आला. धुळे शहरातील तसेच जिल्ह्यातील प्रत्येक मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांच्या हातावर काळी फीत दिसून आली. या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल असा विश्वास यावेळी मुस्लिम बांधवांनी व्यक्त केला. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आज 18 अप्रैल बरोज़ जुमा शहर धुलिया के तमाम मुसलमानों से दरख्वास्त की गई थी कि जुमा की नमाज के वक्त आते वक्त आप हजरात अपने हाथों पर काली फीत बांध कर आएँ और नए वक्फ कानून के ख़िलाफ़ अपनी नाराज़गी का इजहार करें. अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह पूरे शहर में तमाम मसाजिद में लोगों ने इसी तरह से अमल किया. खैर के साथ, अमन के साथ, आफ़ियत के साथ लोग मस्जिदों में आए और अपनी नाराज़गी का इजहार किया. फ़िलहाल चूँकि यही दरख्वास्त की गई थी, लोगों ने उस पर अमल किया, इसलिए हम तमाम लोगों का शुक्रिया अदा करते हैं और हमारे शहर के दीगर मज़हब वालों से भी अपील करते हैं कि हमारा आपस में कोई मामला नहीं है. इसलिए ये एहतजाज किसी कौम के, किसी मज़हब के ख़िलाफ़ नहीं है. बाज़ लोग वरगला कर हमारे हिंदू भाइयों को बहका कर ये कोशिश कर रहे हैं कि माहौल ख़राब हो. इसलिए हमारे एहतजाज में नए कानून के ख़िलाफ़ हमारा मामला है, उसके ख़िलाफ़ हमारा एहतजाज और नाराज़गी है, उस पर हमने अमल किया है. आइंदा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की तरफ से जैसे भी जो तरतीब से हमें कहा जाएगा उसके लिए आप हजरात को बुलाया जाएगा. आप हजरात आगे आएँ और जो भी हमें करने के लिए कहा जाएगा उस वक्त हमें कदम उठाना रहेगा. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने जिल्ह्यात शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवण्यात आला. केंद्र सरकारच्या नवीन वक्फ कायद्याबद्दल मुस्लिम समाजात नाराजीची भावना आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत काळ्या फिती लावून नमाज पठण करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुस्लिम बांधवांनी स्पष्ट केले की हा निषेध कोणत्याही धर्माविरोधात नसून केवळ नवीन वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात आहे. त्यांनी अत्यंत शांतता आणि संयमाने आपला विरोध दर्शवला आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
भडगाव तालुक्यातील वाडे येथील सन 1982-83च्या इयत्ता 10वी वर्गाच्या बॅचचे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम नुकताच वाडे येथून जवळ असलेल्या तीर्थक्षेत्र ऋषिपांत देवस्थानावर निसर्गरम्य वातावरणात पार पडला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक SM पाटील हे होते। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा सत्कार व सन्मान केला, तर बालमित्र विद्यार्थी भावांनी बहिणींना साडीचोळीचा आहेर दिला आहे। असा हा आगळा वेगळा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम निसर्गाच्या सानिध्यात आणि गुरुजनांच्या उपस्थितीत चांगलाच रंगल्याचं दिसून आलं। या कार्यक्रमात विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींचा परिचय होत शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि तब्बल 43 वर्षानंतर बालमित्र व मैत्रिणी एकत्र आल्याचा आनंद काही औरच दिसून आला। या कार्यक्रमात जवळपास विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग होता। या कार्यक्रमानिमित्त शिक्षकांच्या उपस्थितीत बालमित्रांची जणू शाळा भरल्याचं आनंददायी चित्र निर्माण झालं होतं। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून राजेंद्र साहदू महाजन यांनी शालेय जीवनातील अनुभव मांडला, तसेच रात्रीच्या वेळेस आम्हाला शाळेतच अभ्यासाला सोय करून दिलेली होती। आम्हाला शिक्षकांनी अभ्यासातून घडवले, म्हणून आज आम्ही विविध क्षेत्रात कार्य करीत आहोत। आज गुरुजनांसमोर आपण अनेक वर्षानंतर या स्नेह संमेलन कार्यक्रमानिमित्त एकत्र आलो आणि सर्व बालमित्रांच्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे शेवटी राजेंद्र महाजन यांनी सांगितले। वेळा मला विचारतात की वाड्याचे मुलं जे नोकरीला आहेत, वाड्याची संस्कृती, वाड्याच्या लोकांचं वागणं असं अनोखं कसं काय आहे। मला एक दोन जण प्रश्न दिला, म्हटलं आमच्या गावाची संस्कृती तशी आहे। रात्री 10 वाजेपर्यंत विद्यार्थिनी सुद्धा शाळेत क्लासला येत होत्या आणि मग ते 10वी नंतर 10 वाजेनंतर घरी जायचे। गुड्याचे स्टॉप आला एकदा, तुमच्याकडे मुली शाळेत येतात रात्री? हो, आमच्या गावाची संस्कृती अशी। 18 वर्षाच्या काळामध्ये मी हेडमास्टर असताना कोणाही मुलाची आणि मुलीची तक्रार माझ्याकडे आली नाही। केवढं भाग्यवान गाव म्हटलं पाहिजे। आणखी मी एक प्रश्न मला दुसऱ्याने विचारला की तुमचे गावाचे पोरं कर्तृत्वाने नाव कमवतात, याची एक वैशिष्ट्य आहे। मग मला थोडंसं आत्मस्तुती करावी लागली। आत्मस्तुती करणं चुकीचं आहे, पण काही वेळा सत्य बोलावं लागतं। म्हटलं त्याचं एक कारण आहे, माझं सगळं आयुष्य मी विद्यार्थी घडवण्यामध्ये घातलं आणि माझा विद्यार्थी आदर्श निर्माण झाला, म्हणून माझा वाड्याच्या नावाच्या मुलांच्या गावाचा कौतुक आहे, हे त्याचं श्रेय आहे असं मला सांगावं लागतं। यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक SM पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य SS पाटील, SR माळी, ओमकारदास बैरागी, शिवाजी पाटील, अशोक परदेशी, मी वाडेकर ग्रुपचे जगदीश राजपूत आदी गुरुजन वर्गाची प्रमुख उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन करत माल्यार्पण करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर शालेय शिक्षण घेतलेल्या बालमित्र, विद्यार्थी व विद्यार्थिनी अशा एकूण 8 मयत झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा व उपस्थित पाहुणे मंडळीचा पुष्पहार, टोपी, शाल देऊन सत्कार केला। वर्गातील विद्यार्थिनींना विद्यार्थी भावांकडून साडीचोळीचा आहेर देत स्नेह मेळावा चांगलाच रंगला होता। यावेळी 1982 व 83 बॅचचे सर्वच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव। पारोळा चौफुली जवळील रिद्धी सिद्धी हॉलच्या बाजूला असलेल्या टायर सर्व्हिस आणि ग्लास फिटिंगच्या दुकानांना अचानक आग लागल्याची घटना पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली। अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। आग लागल्याची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशामक दलाच्या 2 बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले। मात्र आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही। या आगीत वित्तहानी झाली आहे।
श्री रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.